नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023 बद्दल मित्रांनो आजच्या तारखेची ही न्यूज प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे की 4 महिने उलटूनही ग्रामसेवक असेल किंवा आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी परिवीक्षिका या पदांची परीक्षा होत नाही आहेत. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती ही सांगणार आहे की ह्या परीक्षा कधी होऊ शकतात आणि सध्या मित्रांनो खूप सर्व जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत स्टेप बाय स्टेप. तर जानेवारीमध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा कधीपर्यंत नेमक्या होऊ शकतात, काय चान्सेस आहेत, कशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम होत आहेत, जेणेकरून मित्रांनो आपल्याला समजेल की नेमक्या परीक्षा कधी होऊ शकतात. तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा मित्रांनो याच्या ठिकाणी म्हटलेलं त्यांनी की 19,460 पदांसाठी मित्रांनो जाहिरात आलेली होती. तर ही जाहिरात मित्रांनो जवळजवळ येऊन आता 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्यापासून मित्रांनो ह्या परीक्षा चालू आहेत. यामधील मित्रांनो 90% पदांसाठीच्या परीक्षा आत्तापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो आता राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत तुमच्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40%, 50% आणि आरोग्यसेविका महिला आणि मित्रांनो मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे मित्रांनो तेही राहिलेले आहे. तर ह्या 4 संवर्गाच्या सध्या परीक्षा राहिलेल्या आहेत. 4 महिन्यापासून बाकी सर्व पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत. तर नेमकं मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांना अजून प्रतीक्षाच या ठिकाणी करावी लागत आहे. तर ही नांदेड जिल्हा परिषदची आजच्या तारखेची न्यूज आहे. पण मित्रांनो या ठिकाणी ह्या परीक्षा मग नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात, ही जी राहिलेली पद आहेत याबद्दल बरेच विद्यार्थी काय अपडेट आहे त्याबद्दल विचारत आहेत. तर मित्रांनो अजूनपर्यंत तरी ऑफिशियली आता 26 डिसेंबरला तुमच्या सर्व परीक्षा या ठिकाणी काय झालेले संपलेले आहेत जिल्हा परिषदच्या आतापर्यंत फार्मसी ऑफिसरपर्यंत 26 डिसेंबरपर्यंतच्या. त्यानंतर मित्रांनो अजूनपर्यंत कुठल्याही पदांचं राहिलेल्या पदांचं वेळापत्रक आलेलं नाही आहे. तर मित्रांनो याची नेमकी परीक्षा कधी होऊ शकते ते आपण थोडंसं समजून घेणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो आज डिसेंबरची ही 28 तारीख आहे. 28, 29, 30, 31 एवढेच दिवस राहिलेले डिसेंबरमध्ये. तर मित्रांनो शक्य नाही आहे परीक्षा होणं. 26 तारखेपर्यंत परीक्षा झालेली आहेत. त्यानंतर मित्रांनो जानेवारीमध्ये पाहिलं आपण तर पहिल्या आठवड्यामध्ये काही पदांच्या WRDच्या परीक्षा होत आहेत तुमच्या. त्यानंतर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काच्या परीक्षा तुमच्या जवळपास 15 तारखेपर्यंत चालणार आहेत. 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत राज्य उत्पादन शुल्काच्या परीक्षेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं जर पाहिलं आपण 16 आणि 19 तारीख ही जी मित्रांनो 2 दिवस आहेत या ठिकाणी मित्रांनो तुमची कृषी सेवक ही जी पद आहेत पेसा संवर्गातील पदं वगळून कार्यवाही केली जाते, त्याची एक्झाम घेतली जात आहे 16 आणि 19 जानेवारी 2024 पर्यंत. तर 19 तारखेपर्यंत तरी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ठिकाणी पूर्ण शेड्यूल फिक्स आहे परीक्षांचं. त्यावेळेस तर परीक्षा तुमच्या मित्रांनो होऊ शकत नाहीत, कारण की ओव्हरलॅप होतील मग. आणि TCS IBPS दोघांचे सेंटर्स जे असतात मित्रांनो बऱ्यापैकी एकच असतात. त्याच्यामुळं दुसरी कंपनी असली तरी परीक्षा मात्र सर्वांची सेंटर्स एक असल्यामुळं त्या ठिकाणी होऊ शकत नाहीत. मात्र मित्रांनो या ठिकाणी तुमचं पेसा संदर्भातली जी पद आहेत जिल्हा परिषदमधली आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्यासाठी 9 जानेवारीला पुन्हा एकदा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका जी टाकण्यात आली होती पेसा भरतीबद्दलची, त्याच्यावरती याचिकावरती त्या सुनावणी असणार आहे. मित्रांनो जवळपास ही दुसरी सुनावणी आहे. तर यावेळेस मित्रांनो 99% चान्सेस आहेत की ही सुनावणी पूर्ण मित्रांनो होऊ शकते 9 जानेवारीला. आणि जर मित्रांनो 9 जानेवारीला काही कारणास्तव होऊ शकली नाही किंवा मित्रांनो काय प्रॉब्लेम आला या सुनावणीवरती, म्हणजे काय निर्णय वगैरे पेसा संदर्भातला परीक्षा घ्यायचा वगैरे नाही काय तो नाही झाला, तर मित्रांनो झाला तर चांगलीच गोष्ट आहे, एकदाचा विषय मिटून जाईल. जर मित्रांनो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर जसं की मित्रांनो कृषी विभागाने त्यांनी पेसा क्षेत्रामधील जी पद आहेत मित्रांनो त्याची कार्यवाही न करता फक्त नॉन पेसाचे एक्झाम घेण्यासाठी टाईम टेबल जाहीर केलेलं आहे. कृषी सेवक हे पेसा संवर्गामध्ये पद येतं आणि नॉन पेसामध्येही त्याची पदं असतात. तसंच मित्रांनो मग तुमचं तलाठीचा वनरक्षकचा देखील निकाल मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग आहे. त्याचंही मित्रांनो पेसा नॉन पेसाचा निर्णय होऊ शकतो. मग नॉन पेसावरती मित्रांनो कार्यवाही केली जाऊ शकते जर निर्णय नाही झाला तरच. परंतु 99.99% मित्रांनो चान्सेस आहेत की 9 तारखेला पेसा संदर्भातला निर्णय होऊ शकतो, कारण की ऑलरेडी 2 वेळेस त्याच्यावरती सुनावणी झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर
तोही प्रश्न 9 तारखेला मित्रांनो मिटणार आहे. जर काय प्रॉब्लेम झाला तर नॉन पेसाची फक्त कार्यवाही मित्रांनो केली जाऊ शकते कृषी विभागाप्रमाणे. तर मित्रांनो तिथपर्यंत तर आपल्या जिल्हा परिषदच्या परीक्षा तुमच्या होणार नाहीत, कारण की 9 तारखेपर्यंत जवळपास मित्रांनो 19 तारखेपर्यंत पूर्ण शेड्यूल बिजी आहे. त्यामुळं हा निर्णय देखील मित्रांनो 9 तारखेला त्याच्याविषयी सुनावणी देखील होणार आहे. मग त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्या वेळेस तुमच्या 20 तारखेपासून त्या ठिकाणी मित्रांनो 31 जानेवारीपर्यंत 30 जानेवारीपर्यंत तुमच्या जिल्हा परिषदची मित्रांनो परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. तुमचे परीक्षेचे वेळापत्रक येऊ शकतात. फेब्रुवारीमध्ये मित्रांनो हे जाऊ शकत नाहीत, खूप चान्सेस कमी आहेत फेब्रुवारीमध्ये जाण्याचे, कारण की ऑलरेडी बाकी डिपार्टमेंटच्या देखील ना परीक्षा घ्यायच्या, जसं की जिल्हा न्यायालयाची मित्रांनो जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिला दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याची परीक्षेचं वेळापत्रक येऊ शकतात मित्रांनो. बाकी आदिवासी विभाग असेल, त्यानंतर सोलापूर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, त्याचबरोबर इतरही मित्रांनो फॉर्म सुटलेले आहेत. जसं की मित्रांनो नागपूरचं वैद्यकीय शिक्षण विभाग जे आहे किंवा जे GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्याचीही जाहिरात आलेली. सर्व परीक्षा मित्रांनो पुढं कंडक्ट करणं गरजेचं आहे ते आहे, कारण की जिल्हा परिषदचे आणि ह्याला 4 महिने उलटून गेले आहेत मित्रांनो जवळपास. त्याच्यामुळं तुमचं मित्रांनो जिल्हा परिषदच्या जानेवारीच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकतात. तर ही एक मित्रांनो अंदाजित माहिती तुम्हाला मी सांगतोय. हे जे कॅलेंडर आहे त्याच्यावरनं की TCS आणि IBPSच तुमची ZPची परीक्षा घेत आहे IBPS, त्याच्यामुळे मित्रांनो कुठल्या परीक्षा कधी आहेत ते तुम्हाला याच्यावरनं समजेल आणि कुठं शेड्यूल मित्रांनो या ठिकाणी मोकळं आहे त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी आपण एक अंदाज लावू शकतो की या वेळेमध्ये परीक्षा ZPच्या होऊ शकतात. आणि इथं मित्रांनो 9 तारखेला तुमची सुनावणी देखील आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा संदर्भातील पदांवरती. तर ही झाली मित्रांनो तुमच्या परीक्षांबद्दलची, राहिलेल्या पदांच्या परीक्षांबद्दलची माहिती की नेमक्या परीक्षा तुमच्या कधी होऊ शकतात त्याबद्दलची. याबद्दल तुमची काय मतं आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा, सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या सर्व सरळ सेवा पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही महत्त्वाची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. यामध्ये मित्रांनो 7000+ प्रश्नांचा दोन्ही पुस्तकांमध्ये समावेश आहे. याच्यामध्ये मागील झालेली तुमची नगररचनाची शिपाई भरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभागाची असेल, लेखपालची असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची भरती असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती असेल, अशा विविध ज्या परीक्षा घेण्यात आल्या मित्रांनो TCS IBPS मार्फत, त्यांच्यामधून याच्यामध्ये या प्रश्नसंचांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तुमची सध्याची मित्रांनो जिल्हा न्यायालयाची लिपिक आणि शिपाईची भरती असेल तीही मित्रांनो तुम्ही ह्या TCS 71 प्रश्नपत्रिका संचमधून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. TCSने शिपाई पदासाठी नगररचना या विभागासाठी प्रश्न विचारलेले ते तुम्हाला याच्यामधून समजेल. त्याचबरोबर येणारी राज्य उत्पादन शुल्काची परीक्षा असेल, कृषी सेवक असेल, पुरवठा निरीक्षकची मित्रांनो जाहिरात आलेली त्याचेही फॉर्म भरणं चालू आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. तर सर्व ठिकाणी मित्रांनो तुम्ही सरळ सेवेच्यासाठी ही पुस्तकं वापरू शकता, कारण की मित्रांनो TCS मार्फत ज्या परीक्षा होत आहेत त्याचे जे मित्रांनो मागील काही प्रश्न झालेले ते प्रश्न तुम्हाला रिपीट होताना पुढच्या परीक्षेमध्ये दिसतील, तो पॅटर्न रिपीट होताना दिसेल. त्यासाठी तुम्हाला मागचा प्रश्नपत्रिका संच अभ्यासणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही मित्रांनो पुस्तकं आहेत, जसं की स्वतंत्र इंग्रजी व मराठी व्याकरण जे आहे किंवा इंग्रजी व मराठी या विषयांवरती मित्रांनो जवळपास 100 मार्कासाठी हे दोन्ही विषय असतात. याच्यावरती कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न दिलेले TCSनं IBPSनं त्याचं मित्रांनो स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज देखील त्यांनी या पुस्तकामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर हेही त्यांचं पुस्तक आहे. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक त्यांचं आहे. तर ही सर्व स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध झालेली आहेत. तेथून तुम्हाला खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.